वर्षाताई यांची प्रचार रॅली सांताक्रूज जॅकोक्ला परिसरात पोहोचलेली ही सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। कशा पद्धतीने जे कार्यकर्ते आहेत ते वर्षाताई यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या यासाठी आता रस्त्यावर उतरलेले आहेत आणि आपण थेट वर्षाताईंकडे जाणार आहोत। ताई, गर्दी तर वाढते पण आत्मविश्वासही वाढतोय, विजयाच्या जवळ जाते असं वाटतं तुम्हाला? नक्कीच, ज्या तऱ्हेने सगळ्यांचा सपोर्ट मिळतोय आणि हर गुन्हामध्ये एवढी मंडळी येत आहेत, रस्त्यात चालतोय, आम्ही कंटिन्युअसली पदयात्रा करतोय, त्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे की जनताचा आम्हाला पूर्णपणे आशीर्वाद मिळेल आणि आम्ही यावेळेला मुद्द्यांवरती बोलतो आहोत। एक मी न्यायपत्र सादर केले ज्याच्या माध्यमातून जे आहे ते कसा विकास होणार आहे हे सांगणार आहे। त्यामुळे सगळ्या हात का पंचा बघताय सगळेजण इतकं जोरात आहे, त्यामुळे मला पूर्ण खात्री आहे की आम्ही घरोघरी जाण्याचा प्रयत्न करतोय, गलीगली जाण्याचा प्रयत्न करतोय, लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय, त्यामुळे विजय निश्चित आमचाच होईल। एकीकडे विकासाचा मुद्दा घेऊन तुम्ही जाताय, दुसरीकडे विरोधक लव जिहाद, वोट जिहाद बरेचसे मुद्दे मांडतात, फतवे काढला जातात असं फडणवीस म्हणतात, काय म्हणाल? मला सगळ्यांची वोट मिळणार आहे, असं आहे, मला सर्व समाजाचे लोक मतदान करणार आहेत, वर्षा गायकवाड सर्वांचे। आणि हे जे आहे ना, हे भीतीपोटी बोललेलं वाक्य, मला वाटतं मोदींचं पण तुम्ही काल परवाजींचं स्टेटमेंट बघितलं असेल तर देशाचे पंतप्रधान लोकांना कळायला लागलं की ती खोटं बोलू शकतात। ज्या तऱ्हेने त्यांचं आता पत्रकार परिषदेमध्ये ती आपण इंटरव्ह्यू बघितले असेल, याच्या माध्यमातून आता मला माहीत पडलेलं आहे असं आहे की जातीवाचक शिवाय किंवा धर्माच्या शिवाय त्यांच्याकडे बोलण्यासारखं काही नाही आहे। ते महागाईवर, बेरोजगारीवर, ते विकासावर काही बोलू शकत नाही, महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या अस्मितेबाबत बोलू शकत नाहीत, त्यामुळे फक्त जातीवाद करणं ही त्यांची भूमिका आहे। तर मला पूर्ण खात्री आहे मला सगळे लोक मतदान करणार। आणि वर्षा गायकवाड ही मुंबईत वाढलेली मुलगी, मुंबईमध्ये काम करते, मतदारसंघाचे मला प्रश्न माहिती आहेत, महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये काम करण्याचा अनुभव आहे आणि जनतेला माहिती आहे की त्याचा फायदा मला होईल। आज महाविकास आघाडीची पण सभा आहे आणि महायुतीची पण सभा आहे, कुणाच्या सभेमध्ये सगळ्यात जास्त गर्दी होईल, मुंबईकर कुठे येतील काय वाटतं? जिथे सत्य आहे, जिथे सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका आहे, जिथे देशाचं संविधान आहे आणि जिथे लोकशाही आहे, अशा महाविकास आघाडीच्याच मिटिंगला त्या ठिकाणी गर्दी असेल। याबद्दल राज ठाकरेंचं एक स्टेटमेंट आहे, मुंबईतून काँग्रेसला संपवून टाका, वारंवार ते आवाहन करतात। कोण संपले स्वतः आहेत, त्यात काय त्यांचं स्टेटमेंट घेऊन बसलं आहे, स्वतः एक सीट लढत नाही आहेत। दुसरी गोष्ट, मुंबई आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी बोलत नाही आहेत, याच्यासारखी मला वाटत नाही की त्यांचं काही काय म्हणतात त्याला पुढे भूमिका असू शकेल मला, कारण ते कुठल्याच विषयावर बोलत नाही सध्या। म्हणजे लोकांना नोकरी मिळत नाही, सांगितलं आता मराठी माणसं त्याच्यावर बोलत नाहीत, कॉलनीमध्ये अलाउड करत नाहीत त्याच्यावरती बोलत नाही आहेत, उद्योग बाहेर चालले त्याच्यावरती बोलत नाही आहेत, त्यांची भूमिका काय सगळ्यांना स्पष्ट झालेली आहे। आमच्याशी बोलल्याबद्दल तर आपण पाहतो या ठिकाणी वर्षा गायकवाड ज्या आहेत त्या आता प्रचारासाठी उतरलेल्या आहेत आणि आपणच विजयी होऊ, मुंबईकर सर्व मतदार आपल्याला मतदान करतील असा विश्वास मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।